नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एक तर अन्नपूर्णा आजी त्याचबरोबर राजन यांना कळणार आहे की त्यांची नात कोण आहे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कामिनीने खूप घाणेरडा असा डाव आखलेला आहे, तो म्हणजे बिचाऱ्या कमळीला त्रास देण्यासाठी. तर या सगळ्यातून कमळीची कशी सुटका होणार, नक्की काय काय होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आता कमळी कॉलेजची GS आहे, त्यामुळे तिच्यावर वेगवेगळी जबाबदारी असते, वेगवेगळ्या गोष्टी तिला कराव्या लागत असतात. तर तिला प्रिन्सिपल सरांनी बोलवलेलं असतं. प्रिन्सिपल सर तिला बोलवतात आणि तिला म्हणू लागतात की तू कॉलेजची GS आहे ना, आता कॉलेज संपायला 4 महिने बाकी आहेत. तर तू पुढे काय प्लॅन केलेला आहे, नक्की तुझ्या डोक्यात काय सुरू आहे, पुढचं प्लॅनिंग काय आहे, 4 महिन्याचं कॉलेजमध्ये काय काय चेंजेस केले जाणार आहेत, हे सगळं मला हवं आहे. तेव्हा कमळीला टेन्शन येतं. कमळी म्हणते की तसं काही मी अजून बनवलेलं नाही आहे, असं कमळी स्पष्टपणे सांगते. परंतु जेव्हा कमळीनं या गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा मात्र प्रिन्सिपल सर म्हणतात की नाही, आत्ता आम्ही ठरवलंय ना, तर त्याच पद्धतीने गोष्टी झाल्या पाहिजेत आणि मला उद्याच्या उद्या ते हवं आहे. आता एका रात्रीत तू कसं करणार आहेस? आणि इकडे कामिनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. त्याचं कारणही तेच असतं, कारण कामिनीनेच प्रिन्सिपल सरांना या सगळ्या गोष्टी करायला सांगितलेल्या असतात आणि म्हणूनच कामिनी खुश असते. आणि इकडे अनिकाला सांगत असते की आता काळजी करू नकोस, तिच्या आयुष्यात कसलं कसलं वादळ मी आणते ना, ते बघतच राहतो. तिचा एक एक दिवस आता तिला तडफडून तडफडून मारून टाकणार आहे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता अन्नपूर्णा आजी आणि त्याचबरोबर राजन यांना सांगितलेलं असतं ते म्हणजे साहेबांनी. साहेबा म्हणालेला असतो की माझ्या ओळखीमध्ये एक स्केच आर्टिस्ट आहे आणि आईवडिलांचे फोटो दिले की त्यांच्या मुलांचा फोटो तो बनवून देतो, तर आपण त्याच्याकडून बनवून घेऊया, हे साहेबांनी सांगितलेलं असतं. आणि साहेबांनी त्या माणसाची अपॉइंटमेंट घेतलेली असते आणि साहेबा हा हे सगळं जे काय आहे ते सांगण्यासाठी आलेला असतो आणि त्यांना सांगत असतो की आजच्या आज आपण गेलं पाहिजे. आजची मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली, पण सॉरी अन्नपूर्णा मॅडम आणि राजन सर, ॲक्च्युली मी तुम्हाला विचारायला हवं होतं की तुम्ही फ्री आहात का? तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते नाही रे, उलट तू आजच्या आज अपॉइंटमेंट घेतलीस ते बरं झालं, कारण हे गोष्टी लवकरात लवकर समोर आल्या पाहिजेत. परंतु अजूनपर्यंत साहेबाला कमळीची आई म्हणजे म्हणजे सॉरी राजनची बायको कोण आहे ही गोष्ट माहीत नसते, कारण साहेबाने तो फोटो बघितलेला नाही आहे. जर साहेबाने तो फोटो बघितला तर ऑब्व्हियसली साहेबा सांगणार आहे की ह्या साधनाताई आहेत आणि या नयनताराच्या घरी आहेत. परंतु अजूनपर्यंत तरी साहेबाला तो फोटो मिळालेला नसतो. तर इकडे अन्नपूर्णाजी त्याचबरोबर राजन साहेबा स्केच आर्टिस्टकडे निघालेले असतात. स्केच आर्टिस्टकडे ते जातात. साहेबा तिथं जातो, त्यांना तिथं सोडतो आणि मग स्केच आर्टिस्टला सुद्धा सांगतो की हा असा असा फोटो बनवायचा आहे आणि यांच्या मुलीचा फोटो हवा आहे, असं तो सांगतो. तेव्हा मात्र स्केच आर्टिस्ट म्हणतात की हो नक्की, मग किती वेळ लागेल हे ठरलेलं असतं. तेव्हा मात्र स्केच आर्टिस्टला ते फोटो दिले जातात. परंतु साहेबा नेमका त्यावेळेस तिथून बाहेर गेलेला असतो, त्याला नयनताराचा फोन आलेला असतो. अचानक साहेबा अचानक कुठं गेला ही गोष्ट नयनताराला माहीत नसते, म्हणूनच नयनताराने कॉल केलेला असतो. मग साहेबा सांगतो की राजन सर आणि अन्नपूर्णा मॅडम यांच्याबरोबर आहे. तेव्हा नयनतारा म्हणते की ठीक आहे. तोपर्यंत राजन आणि अन्नपूर्णाने त्या आर्टिस्टला तो फोटो दिलेला असतो आणि स्केच आर्टिस्ट त्यांना सांगतो की मला या गोष्टीसाठी एक 3-4 तास तरी लागते. तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणते की ठीक आहे, तुम्ही आमचा नंबर घ्या. नंबर दिला जातो आणि सांगितलं जातं झालं की आम्हाला कळवा. हे सांगितल्यानंतर आता साहेबा त्याचबरोबर अन्नपूर्णाजी ह्या सगळ्यांनी हे सांगितलेलं असतं आणि ते मात्र तिथून निघालेले असतात. साहेबा पण येतो आणि विचारतो झालं का काम? तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणते की हो 4 तास लागतील म्हणून सांगितलंय. आता हे सगळे जायला निघतात. कमळी, निंगी आणि त्याचबरोबर इकडे बंड्या कॉलेजकडे येत असतात आणि मग रस्त्यात आदल्या दिवशी ज्या माणसाला कमळीने सांगितलं होतं की ही टपरी उचलायची नाहीतर पोलीस केस केली जाईल, परंतु त्या माणसाला आता सपोर्ट करत असते ती म्हणजे कामिनी. त्याच्यामुळं तो माणूस काही ती टपरी हलवायला तयार नसतो. तो माणूस म्हणत असतो की नाही,
तू काय करू शकत नाहीये, कारण इथे मी टपरी टाकणारच आहे. असं तो माणूस इकडे कमळीला बोलत असतो. खरं तर कमळीला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. परंतु कमळी शांतपणे तिथं असते. ती काहीच बोलत नाहीये. ती म्हणते की ठीक आहे. ह्या माणसाचं काय करायचं ना ते मी नंतर पाहते. असं कमळीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि कमळी मात्र शांतपणे आता तिथून निघालेली असते. कारण कमळीने आता पोलीस कारवाई करायची. त्यासाठी प्रिन्सिपल सर, अन्नपूर्णा मॅडम यांची मदत घ्यायचं ठरवलेलं असतं. इकडे अनिकाची चिडचिड सुरू झालेली असते आणि इकडे आता कामिनी वेगवेगळे डाव करत असते आणि आता अनिका तर एवढी चिडलेली असते. कॉलेजमध्ये तिचा खूप अपमान होत असतो. सगळेजण तिला नावं ठेवत असतात. कारण ऋषीबरोबर साखरपुडा होणार आहे. लग्न जमलेलं आहे. या या खुशीमध्ये अनिकाने जो काही गोंधळ घालून ठेवलेला असतो, त्याची फळं तिला भोगायला लागत असतात. कारण तिचा आणि ऋषीचा साखरपुडा तर झालेलाच नाहीये, पण हे सगळं जे काही कारस्थान झालेलं असतं, त्याच्यामुळे मात्र ती चांगलीच तोंडावर पडलेली असते. इकडे कमळी त्या माणसाला धमकी देते आणि तिथून निघून जाते. परंतु तो माणूस मात्र ऐकायला तयार नसतो. तो माणूस म्हणतो की नाही, काय करायचं ते कर. आता त्या माणसाला येऊन भेटते, ती म्हणजे कामिनी. कामिनी जेव्हा त्या माणसाला येऊन भेटते, तेव्हा मात्र कामिनीच्या डोक्यात एवढंच चालू असतं की काहीही झालं तरीही या कमळीला आपण इथे शांतपणे राहू द्यायचं नाही. कारण काहीही असलं तरीही कमळीमुळं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. परंतु कमळी जर इथे राहिली तर इथे ती आपल्या अनेकाच्या विरोधात सगळं कांड करेल. इकडे अन्नपूर्णाजी आणि राजन पुन्हा त्या स्केच आर्टिस्टकडे येतात आणि जेव्हा स्केच आर्टिस्टकडे ते आलेले असतात, फोटो तयार झालेला असतो, साहेबासुद्धा तिथं असतो आणि स्केच आर्टिस्टने जो फोटो दाखवलेला असतो तो पाहून तर अन्नपूर्णाला धक्काच बसतो. कारण तो फोटो म्हणजे राजन आणि गौरीची मुलगी ही कमळी आहे. ते स्केच पाहता क्षणी अन्नपूर्णाला कळतं. म्हणजेच आता अन्नपूर्णाच्या लक्षात आलेलं असतं की ज्या गोष्टीसाठी इतके दिवस झालं माझी नात या सगळ्या गोष्टींपासून लांब होती आणि मला वाटायचं गुरुजी मला प्रत्येक वेळेस संकेत देत होते, बरोबर आहे. वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा कमळी घरी आली होती. त्याच्या आधी सुद्धा गुरुजींनी संकेत दिला होता, तेव्हा सुद्धा कमळी घरी आली होती. पण अचानक बाकीच्या मुलींचा घोळका आला, त्यामुळे मी तिला ओळखू शकलेले नाही. ही गोष्ट अन्नपूर्णाच्या लक्षात आलेली असते आणि राजन आणि अन्नपूर्णाला खरंच खूप आनंद झालेला असतो. म्हणजेच आता कमळी सापडलेली आहे तर गौरीसुद्धा आपल्याला लगेच सापडणार आहे, ही गोष्ट समोर आलेली असते. त्यानंतर इकडे आता कमळीला कमळीला किडनॅप करण्याचा प्लॅन आखलेला असतो, तो म्हणजे या कामिनीने. कारण कामिनी भयानक अशी चिडलेली असते. कामिनीचं असं म्हणणं असतं की बाद झालं, आत्तापर्यंत खूप सहन केलेलं आहे, आता नाही. माझ्या अनिकालाही मी सहन करू देणार नाही आणि मीही सहन करणार नाही. असा प्लॅन या कामिनीने आखलेला आहे आणि कामिनीने कमळीला किडनॅप करायचं ठरवलेलं आहे. तेव्हा मात्र कामिनीचं हे जे काही कारस्थान आहे ते मात्र खूपच मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. कारण तिला काहीही करून कमळीच्या बाबतीत हे सगळं करायचं आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कमळी बिचारी हॉस्टेलवरती असते आणि कामिनीने हॉस्टेलवरतीच लोकं पाठवलेली असतात आणि कमळीला तिथून उचलून नेलेलं असतं. कमळी आता जीवाच्या आकांताने ओरडत असते. एका ठिकाणी तिला बांधून ठेवलेलं असतं. का मला बांधलंय, मला का बांधलंय इथं, असं म्हणत कमळी ओरडत असते. परंतु कमळीला मात्र त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नसतं. कमळी विचारत असते, पण तिला कोणी काहीच सांगत नाही. आणि त्याचबरोबर कमळी मात्र म्हणत असते की नाही, हे सगळं जे काय आहे ना ते कुणीतरी ओळखीतल्या माणसाने केलेलं आहे, हे कमळीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र कमळी म्हणत असते की आता मी शांत राहणार नाही. कारण ज्या कोणी व्यक्तीनं केलेलं आहे त्याला मी सोडणार नाही. इकडे बंड्या आणि निंगी आता धावतच आलेले असतात, ते म्हणजे ऋषीकडे आणि ऋषीला येऊन सांगू लागतात की कमळी घरात नाही आहे. कमळी कुठं गेले काहीच माहिती नाही आहे आणि ऋषीला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्यालासुद्धा धक्का बसलेला आहे. ऋषी आणि साहेबा आता कशा पद्धतीने इकडे कमळीला शोधणार, कमळीला कसं शोधून आणणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.